दया काका हां, मी जरा आले हां पटकन. कुठे चालली आहेस तू? ते ॲक्च्युली कामत काकांनी मला एक काम सांगितलं होतं. मी कम्प्लिटली विसरून गेले. ते मला अर्जंटली करायला जावं लागणार आहे. मी पटकन जाऊन येऊ दया काका. आणि तुम्ही आराम करा. चला तुम्ही चला माझ्याबरोबर तुमच्या रूममध्ये. नाही 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 असं नाही. तुम्हाला बरं वाटत नाही आहे, जरा आराम करा तुम्ही. रूमच्या बाहेर अजिबात निघायचं नाही. ओके? पण नक्की काय तिकडे काही झालेलं नाही आहे ना? नाही नाही ते कामत काकांचं कामच करायला जायचं आहे मला. काम झालं की मी परत घरी येते. हां, तोपर्यंत तुम्ही आराम करा. हॅलो, हां तुमच्या हॉस्पिटलमध्ये माझा भाऊ ॲडमिट आहे. हां हे बघा, तुम्हाला काही लागलं तर मला प्लीज कळवा. कुठलीही मेडिसिन लागली मी अरेंज करेन. प्लीज मला ट्रीटमेंटमध्ये कॉम्प्रोमाइज नको आहे. ओके? केदार खांडेकर तो पेशंट आहे ना, तो माझा भाऊ आहे. ओके? हो हो, मी लवकरात लवकर पोचते. या. कौशिकी, काय ग? चेतना काकी मी घाबरले हो. काय झालं? पेशंट केदार. मी तुम्हाला सगळे डिटेल्स नंतर सांगते. आता मला जावं लागेल प्लीज. पण नेमकं काय झालंय सांग तरी. केदारला ॲडमिट केलंय. बाप रे, काय झालं काय आता? चेतना काकी प्लीज हळू बोला प्लीज. मलाही नाही माहिती आहे नक्की काय झालंय ते. मला आता कामत काकांचा फोन आला होता आणि तारिणी तिकडे आहे. मला तिकडे जाणं खूप गरजेचं आहे. मला जावं लागेल. बरं बरं ऐका, मी जे काही तुम्हाला सांगितलंय त्याच्याबद्दल कोणालाही काहीही सांगायचं नाही. दया काकांना ह्याच्याबद्दल काहीही कळता कामा नाहीये. ही तुमची जबाबदारी आहे. हो. ओके? तिकडे पोहोचल्यावर जे काही असेल मी तुम्हाला अपडेट करत राहील. हो, मी आलेच. हो हो हो. केदार हॉस्पिटलमध्ये का? काय झालंय? युवी, निशी माय डार्लिंग, आज खूप खुश आहे मी. सांग तुला काय हवंय? नाही काही नको. नाही नको कसं? ठीक आहे, माझा मोबाईल घे, जे होते मागव. ठीक आहे, नको युवी. आज नाही म्हणायचं नाही निशी, प्लीज आज नाही म्हणायचं नाही. घे तुला हवं ते मागव. युवी, केदार. केदारचं काय झालं? बोल केदारचं काय? सांग ना. केदारचं काय झालंय? बोल निशी. केदार हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. काय बोलीस परत तू? केदार हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे युवी. ऍडमिट आहे? अरे पण हा केदार तर आतापर्यंत मरायला हवा होता. हा तिथपर्यंत कसा काय पोहोचला? युवी, प्लीज मला खरं खरं सांगा. तू काही केलं नाहीयेस ना? म्हणजे त्याची ही अवस्था तू. गप्प बस ना तू. तुला खांडेकरांची एकुलती एक सून व्हायचंय ना? हे संपत्तीचं वारस व्हायचंय की नाही? हा, व्हायचंय की नाही? मग शांत बस. या तोंडाला ना चिकटपट्टी लावता. मागच्या वेळी तोंड उघडलं होतंस तेव्हा माहितीये ना, मला कानाखाली खावी लागली होती. हा, नाही बोलणार. नाही, काहीच नाही बोल. गुड. आता जे होतंय ते फक्त बघत राहायचं. हो. कधी येणार आहे माझी गुड न्यूज? बॉस, हे सगळं समजल्यापासून आहे ना, आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो. असं वाटत होतं ना, तो युवराज जिथे कुठे असेल ना, तिथून त्याला उचलावा आणि सरळ फोडून काढावा. तुम्हाला जेवढा राग आलाय ना, त्याच्यापेक्षा जास्त राग आलाय मला त्याचा. मग वाट कसली बघतो आपण? बॉस पाहताय ना तुम्ही, आपल्या केडी सरांच्या जोर उठलाय तो. काय अवस्था करून ठेवली केडी सरांची. अजूनही वेळ गेलेली नाही बॉस. अहो, तुम्ही आय विटनेस आहे. तुम्ही दोघांनी मिळून त्या युवराजला तिथं पाहिलंय. अशी अवस्था करून ना मॅडम, त्याची स्वतःच्या पायावर उभाने राहायला पाहिजे तो. काय होणार आहे त्याने? त्याच्या विरोधात कुठलाही पुरावा नाहीये आपल्याकडे. आम्ही आय विटनेस आहोत आणि आमची साक्ष ग्राह्य धरली जाणार नाही. सीसीटीव्ही कॅमेराही नव्हता तिथे. आणि कसं तरी टाकलं आपण युवराजला आतमध्ये. तरी काय होणार आहे? युवराज खांडेकर आहे तो.
काहीही करून बाहेर पडेल. आणि नाही ना पडला तरी कौशिकी मॅडम त्यांच्या भावाला बाहेर काढण्यासाठी आकाश पाताळ करतील आणि त्याला बाहेर काढतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचं नाव जर पोलीस रेकॉर्डवर आलं तर गुलाब त्याच्यासोबतचा संबंध संपवून टाकेल. आणि मग पुन्हा एकदा आपण त्या गुलाबला कायमचं गमावून बसू. टीम, हे मिशन आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्याच्यासाठी केदारने आतापर्यंत खूप काही भोगलंय. त्याच्यामुळे आता हे मिशन फेल जाऊन चालणार नाही. हे मिशन सक्सेसफुल करायला आपल्याला आत्ता शांत राहावं लागेल. आपल्या हातून एकही चुकीची गोष्ट घडू शकत नाही, नाहीतर ती आपल्यालाच भागात पडेल. आपल्याला संयम बाळगावाच लागेल. बरोबर बोलताय बॉस तुम्ही. याचा विचार केलाच नाही आम्ही. तारिणी, अरे तारिणी अजून कशी आली नाही? तारिणी, काय झालं भाऊजी? काही हवंय का तुम्हाला? भूक लागलीये का? नाही नाही अगं, या तारिणीला शोधतोय. हे तारिणी आणि केदार अजून कसे आले नाहीत ग? केदार तर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. काय काय म्हणालीस तू? केदार हॉस्पिटलमध्ये ऍडमिट? मला काही माहित नाही. म्हणजे केदार कधी येणार आहे, तारिणी कधी येणार आहे, मला काही माहित नाही. मला काहीच माहित नाही. केतना, खरं खरं सांग काय झालंय? केदारला ऍडमिट केलंय हॉस्पिटलमध्ये. ऍडमिट? काय काय झालं काय पण त्याला? आणि मला कोणीच काय सांगितलं नाहीये. पण मलाही नाही माहित भाऊजी. कौशिकी तिकडेच गेलीये, पण तुम्ही तिच्या समोर काही बोलू नका, नाही तर ती मला ओरडेल. कुठल्या हॉस्पिटलमध्ये? मला नाही माहित. चेतना, सिटी हॉस्पिटल. नस, माझा भाऊ इकडे ऍडमिट आहे. तो नक्की कुठे आहे? कौशिकी खांडेकर, इकडून लगेच निघा. मला सांगा डॉक्टर कामत. डॉक्टर कामत उजव्या बाजूला. ओके, थँक्यू. केदार, केदार, केदार कुठे आहे तो? ऍक्सिडेंट. ऍक्सिडेंट? क्रिटिकल.